चला मॅचला आपण सुरुवात करू. भोपर टीमनं टॉस जिंकला. फिल्डिंगचा डिसिजन, बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय जुनी डोंबिवली. पहिलाच बॉल वलवला, बडगेट टाकल्या साइड बॉल साला डीप स्क्वेअर लाईक सीमा पार. तुषार पाटीलचा पहिला वार चौकार. बॅकफुटला जाऊन डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. जमिनीशी गुदगुळ्या गुडगुळ्या घेत लागोपाठचा दुसरा पलटवार तुषार पाटीलच्या बॅटमधनं चौकार. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला लागोपाठचा तिसरा. का बॅटिंग चालू आहे तुषार पाटीलची, ठोकला चौकार. चौकाराच्या बरोबर स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 12 या आकड्यावरती. राहुल पाटीलचं पहिलं षटक, त्याच्यावरती प्रहार तुम्ही पाहताय. 8:56 ला मॅच आपण स्टार्ट केली आहे. पुढचा बॉल लेग स्टंपला सोडून जात असताना व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 13 या आकड्यावरती. 13 रन स्कोरबोर्ड वरती. पुढचा बॉल तुषारसाठी. फटका चांगला बॉल चालला. लॉंग ऑन ऑफ फिल्डर आला, उचलला, फेकला, दुसरी धाव पूर्ण केली आहे. कलेक्टिंग झाली नाहीये. गोलंदाज राहुल हातामध्ये तो चांगला आला. बॉल पकडला, रनआउटची विकेट. साहिल पाटीलची डोक्यात होती. या बॉलवरती मिळतात धावा 2 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. 2 टीम मध्ये ही मॅच. नाणेफेकी जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय. भोपर टीम बॅटिंग करतीये. जुनी डोंबिवली. फटका चांगला, पॉवर प्लेचा योग्य ते वापर. बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा फरार. आणखीन एक चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 19 धावा धावपलकावरती. ऑन साइडला टर्न केला, फिल्डर आला स्क्वेअर लेगला. जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत 1 धाव, 1 धावेच्या बरोबरीनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय गिरजाबाता जुनी डोंबिवली संघाच्या 20 धावा स्कोरबोर्ड वरती.
धावा धावपलकावरती आई गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली संघाच्या धावा धावपलकावरती 20. काय सुरुवात केली तुषार पाटीलनं, ज्याच्या बॅटमधनं 4 चौकार तुम्ही पाहिले. P2चा दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय मोहित देसले. P2च्या दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती मोहितला तुम्ही पाहताय. षटकातील पहिलाच बॉल. फटका चांगला बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आला. उचलला फेकला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅटला बॉल स्पर्श होऊन फर्स्टली बीट विकेट कीपर बीट. बॉल चाला लॉंग स्टॉपला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला तिथे फिल्डर उपस्थित तुम्ही पाहता. त्याला बॉल न चकवा दिला पण फिल्डिंग दुसऱ्या अटेला चांगली झाली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती रन संख्या 28 या आकड्यावरती. आई गावदेवी भोपर त्यांना फाईट करतीये. आई गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली या 2 टीम मध्ये तुम्ही सामना पाहता. पहिल्या फेरीतील दुसरी फ्रेश मॅच तुमच्या समोर. हलक्या हातानं लोअर फील्ड टॉस. चांगली फिल्डिंग. एकाचा हातानं बॉलला उचललाय फेकलाय तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं पुढे जात असताना स्कोर धावा धावपलकावरती 29 या आकड्यावरती. 29 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. पुढचा बॉल कट केला. तिथे फिल्डर जोपर्यंत बॉल वरती येतील सिली पॉइंटला फिल्डर बॉल वरती मिळते एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती उमेशजी पाटील नारेवडी यांचं शुभागमन झाला. या आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. शेवटचा बॉल आहे षटकातील. या ओव्हरमध्ये 10 धावा 5 बॉलमध्ये खर्च केल्यात मोहित देसले न. तुषार साठी शेवटचा बॉल. फटका चांगला बॉल चालला बॉन्डलाईच्या दिशेनं फिल्डर धावतोय. बॉलला मात्र इथे अडवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं P1 P2 पॉवर पेची ती बंदी समाप्त झाली आणि पॉवर प्ले मध्ये धावा आल्यात त्या आई गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीच्या बाजूनं 16च्या सरासरीनं 32 डीजे.
पहिलाच बॉल फटका चांगला होती कार्पेट बॉल चालला लेग स्विचचा फिल्डर धावतोय तोपर्यंत बॉलला अडवलं जात आहे 2 धावा दैसरचे समालोचक आमचे मित्र मुन्ना शेख या जबरदस्त कॉमेंटर आहेत मराठीचे या मुन्ना स्वागत आहे तुमचं चौतीस धावा स्कोर बोर्ड वरती पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरची हातात मिसमिस झाली दुसऱ्या अटेला बॉल उचलला फेक डेंजर रनला आली आहे तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 36 या कड्यावरती 36 धावा तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहताय पुढचा बॉल फटका चांगला बॉल चला मिड विकेटला फिल्डर आला एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या 37 या आकड्यावरती षटक क्रमांक 30 प्रतीक माळी पहिल्या ओव्हरचा विचार केला राहुल पाटील धावा खर्च केल्या 20 त्यानंतर मोहित देसले त्यानं धावा खर्च केल्या 12 आतापर्यंत प्रतीक माळीनं 3 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात चांगली बॅटिंग तुषार पाटीलची या टीमचा तो तारणारा जबरदस्त सुरुवात करून दिली इथे तुम्ही पाहता विकेट कीपर फीट बॉल चालला बाहेर लॉंग स्टॉपला वाईट +4 5 धावा एक्स्ट्रा ही खरी तर पंच महाभूत आहेत असे दशरथ दादा नेहमी सांगत असतात एंटरटेनमेंट करतात सर्वांचं मनोरंजन करतात नक्कीच जगदीश पाटील कट केला शेवटच्या मोमेंटला कॅपमध्ये पॉइंटचा फिल्डर धावेल पॉइंट मध्ये बॉल चाललाय थर्ड मॅनला चौकार जरूर आला आणि चैतू पाटीलचे आणि दशरथ पाटीलचे व्हिडिओ खूप व्हायरल झाल्या एका दिवसामध्ये जवळजवळ 13,000 खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना ती व्हिडिओ पाहिली जी किरवली ते डेची स्पर्धा होती चैतू पाटील काय भाषा त्याची कुठली बोलतो गोव्याची कोकणी की कुठली समजतच नव्हती एवढी भारी चैतूची भाषा आहे 13,000 खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना ती व्हिडिओ पाहिली वनाई वर्ल्ड लाईव्हच्या माध्यमातून चैतू खूप भारी नाचत होता तिकडे त्याची एंट्री देखील जबरदस्त झाली कारमध्ये आला चैतू खुश आहे तो नाचतोय भारी 46 धावा स्कोरबोर्ड वरती 12 चेंडू 34 वरती तुषार खेळतोय ऑलधिकार फेट फटका चांगला आहे की आपमध्ये लॉंग ऑफला बॉल चाललाय का बॅटिंग चालू आहे जुनी डोंबिवलीचा तुषार पाटील च्या बॅटमध्ये आणखी एक चौकार शेवटचा बॉल फटका चांगला फिल्डर पोहोचलेत पण त्यातला बॉल जमीनला दाद झाला तोपर्यंत 2 धावेच्या बरोबरीनं 30 ओव्हरचा खेळ संपला गेला रिंगस्टॉली मैदानामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला धाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 52
आई गावदेवी भोपर खेळतीये. भोपरचे उद्योजपती रोहन शेठ पाटील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बावन्न धावा धावपलकावरती आणि वैयक्तिक 14 चेंडू 40 वरती खेळतोय. या स्पर्धेचा डे नाईटच्या तिसऱ्या रात्रीमध्ये तुम्हाला अर्धशतक पहिलं पाहायला भेटेल का? मोहित देसले पुन्हा एकदा आलाय. साहिल साठी पुढचा बॉल. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. ऑल बॉल चालला. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. तोपर्यंत या बॉलवरती मिळते एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 53 या कड्यावरती. 53 धावा स्कोर बोर्डवरती. पहिला ऑफिशियल कॉल कोणी संघाचे कॅप्टन आणि आई गावदेवी साक्षी 11 नारिवली टीमचे कॅप्टन. तुम्हाला पहिला कॉल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा. आडव्या बॅटनं खेचला. मिड विकेटला बॉल चालला. बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर आल्या. तोपर्यंत या बॉलवरती मिळते फक्त सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. 54 या आकड्यावरती. पुढचा बॉल या षटकातील साहिल पाटील साठी. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या टॉयला बॉल लागला. या बॉलवरती लाईक बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. असं वाटलं की बॅटला बॉल स्पर्श झाला. असा आवाज देखील पण आमच्यापर्यंत आला की असं वाटलं की बॅटला बॉल स्पर्श झाला. बॅट कट. एक धाव. ऑलधिकारपेठ फिल्डरच्या डोक्यावरनं बॉल चकमा दिला. तिथे बॅकअप आहे तुम्ही पाहताय. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 57 आणि वैयक्तिक तुषार पाटीलच्या धावा 16 चेंडू 43 वरती खेळतोय. अर्धशतकापासून 7 धावा दूर आहेत. त्याच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिले. 7 चौकार राणी तो 43 वरती खेळतोय. पुढचा बॉल कट केला. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर आलाय. तुम्ही पाहता अडकवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आणि अशा रीतीनं 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 59 या आकड्यावरती. आणि अशा रीतीनं 4 ओव्हरचा खेळ संपला धावा धावपलकावरती 59. तुषार 45 गेलते ना. सागर पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आहे करणसाठी
विकेट अटॅकसाठी रोख रक्कम 11,000 रुपये. धावा फलकावरती तुम्ही पाहता. चला मॅचला सुरुवात करा. 59-45 वरती खेळतोय तुषार पाटील. वैयक्तिक तो नो स्ट्राईक एनला उभा आहे. साहिल पाटील ज्याच्या बॅटमध्ये धावा आल्यात. 8 रनवर तो खेळतोय, ज्यानं 7 बॉलचा सामना केलाय. एकही मोठा फटका त्याच्या बॅटमध्ये आला नाहीये. आता बॉल चाललाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधनं. पहिला टप्पा घेत सीमारेषा छूमंतर चौका. चार न स्कोर पुढे चाललाय. 63 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चालला बॉन्डलाईनच्या दिशेने. फिल्डर उपस्थित. या बॉलवरती धाव मिळते एका धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती. 64 या आकड्यावरती. 17 चेंडू 45 वरती खेळतोय तुषार पाटील. तुम्ही पाहता चांगली बॅटिंग टीमसाठी. पुढचा बॉल. बॉल खूप चांगला होता. तिकडे फिल्डर तुम्ही पाहता आणि हा बॉल डॉट बॉल. धावा धावफलकावरती 64. या ओव्हरचा पूर्वार्धाचा 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक एकदा बॅटवर करून मानवंदना देत असताना प्रेक्षकाला तुषार पाटीलची बॅटिंग आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया. जय गावदेव क्रिकेट संघ निगो आयोजित नगरसेवक चषक 2026 तिसऱ्या दिवसा